नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आज 11 ऑगस्ट 2026 आपण बघत असतो MPSC ग्रुप सी आणि पोलीस भरती 2026 चे साठीचा पेपर किंवा प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस करत असतो. तर आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे मित्रांनो सरकारी नोकरी.com द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलसोबत दररोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याला बघायला मिळत असतं लेक्चर. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो 25 प्रश्नांचा. 25 प्रश्न या टॉपिक वाईज आधारित असतात. त्याच्यापैकी तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगत असतात. तर आजचा पहिला प्रश्न आपण बघणार आहोत. तर इथेनॉलचे अंदाजे उकळणांक म्हणजे बॉइलिंग पॉईंट किती डिग्री सेल्सिअस आहे? 78, 0 डिग्री, 50 डिग्री सेल्सिअस, 100 डिग्री सेल्सिअस. तर इथेनॉलचा सामान्य उत्कलनांक आहे तो 78 डिग्री सेल्सिअस. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पण तो ॲक्च्युअल किती मित्रांनो? 78 डिग्री सेल्सिअस ॲक्च्युअल नाही, तो किती असतो? 78.37 डिग्री सेल्सिअस. जर 78 आला तरी टिकमार्क करणं आपलं योग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे, जर 6 कामगार एखादे काम 10 दिवसात पूर्ण करतात तर 15 कामगार किती दिवसात पूर्ण करणार? 4 दिवस, 6 दिवस, 15 दिवस, 25 दिवस. मित्रांनो, ज्यावेळेस कंपॅरिझन केलं असतं किंवा ज्यावेळेस सांगितलं जातं की एवढे कामगार एवढे दिवसात पूर्ण करतात आणि तेच काम किती दिवसात पूर्ण करतात, त्याच्यासाठी काय करायचं? कंपॅरिझन करायचं. 6 कामगार आहे मित्रांनो आणि 10 दिवस आहे. त्याच्यापुढं किती आहे? 15 कामगार आहे, पण दिवस किती आहे माहीत नाही, तेच काढायचे, ते एक्स ठेवायचं. आता मित्रांनो खरोखर बघा, 7 आहे 60 होतो, हा 15 इकडे येणार, गुणाकार होता भागाकार होणार, इक्वल टू 1. 15 चोक 60. ओके, एक्स इक्वल टू किती येणार? 4 दिवस. आता असाच जर प्रश्न कंपॅरिझनचा विचारला तर शॉर्टकट सॉल्व करायचा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सोन्याचे रासायनिक चिन्ह काय? Fe, Au, Ag आणि Cu. तर कोणतं आहे मित्रांनो? Au. हे आहे सोन्याचं चिन्ह. यालाच काय म्हणतात आपण? गोल्ड म्हणतो. फेरसला काय म्हणतो? आयरन. एजीला काय म्हणतो? सिल्वर. आणि Cuला काय म्हणतो? कॉपर. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, भाकरी, बेकरी तर औषधं कशाची जोडी लागेल ते ओळखायची. औषधालय, डॉक्टर, रुग्णालय, परिचका. आता भाकरी जर बेकरीत बनतात, औषधं हे औषधालय. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे विकायचं स्थान आहे. आणि औषधं विकायचं स्थान कोणतं आहे? मेडिकल म्हणतो आपण त्याला, किंवा मराठीत काय म्हणतात? औषधालय. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते? स्पीडोमीटर, आर्द्रता मापक, बारोमीटर, थर्मामीटर. तर कोणतं वापरलं जातं? बारोमीटर हे हवेचं दाब मोजण्यासाठी वापरलं जाणारं साधन आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर. आता स्पीडोमीटर कशासाठी वापरला जातो मित्रांनो? स्पीडोमीटर हा वाहनाचा वेग मोजण्यासाठी, आणि थर्मामीटर हे तापमान मोजण्यासाठी, आणि हायग्रोमीटर हे आर्द्रता किंवा आर्द्रता मापक हे याच्यासाठी आर्द्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे, सूर्यातील नाभिकीय संलय हायड्रोजन प्रामुख्याने कशात रूपांतरित करतो? लोखंड, कार्बन, ऑक्सिजन, हेलियम. सूर्यातील जो नाभिकाचा संलय हायड्रोजन आहे तो कशात रूपांतर होतो? तो हेलियम याच्यामध्ये रूपांतर होतो. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ज्यावेळेस सूर्याच्या केंद्रभागामध्ये उच्च तापमान असतं, त्या दाब असल्यामुळे जो न्यूक्लिअर फ्युजन होतं त्याचे हायड्रोजनचे अणुकेंद्र एकत्र येऊन हेलियमचे अणुकेंद्र तयार करतात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होत असते. त्यामुळे हायड्रोजन कशात रूपांतर होतो? हायड्रोजन त्याला काय म्हणतो? H इक्वल टू हिलियम, संज्ञा काय त्याची? He प्लस एनर्जी.
या ऊर्जा प्लस ऊर्जा निर्माण करतो. कशाच्या वेळेस? नाभिकाच्या सल्लायांच्या वेळेस. वर्गाचा कर्ण 10√2 सेंटीमीटर आहे, तर बाजूची लांबी किती आहे? तर असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर वर्गाच्या कर्णाचे सूत्र मित्रांनो काय? मित्र आपलं वर्गाच्या कर्णाचं सूत्र काय आहे? कर्ण बरोबर बाजू गुणिले √2. कर्ण काय मित्रांनो आपला दिलेला कर्ण काय? 10√2 बाजू इंटू √2. √2 कॅन्सल. बाजू काय येणार आहे आपले मित्रांनो? बाजू इक्वल टू 10 सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. एक व्यक्ती 6 मीटर दक्षिणेकडे चालतो, नंतर 8 मीटर पूर्वेकडे चालतो. सुरुवातीपासूनच्या बिंदूपासून अंदाजे अंतर किती आहे? 2 मीटर, 12 मीटर, 14 मीटर, 10 मीटर. आता हा एक मित्र आहे मित्रांनो. आपला मित्र उभा आहे इथं. तो 6 मीटर दक्षिणेकडे चालला. ही दक्षिण बाजू आहे. दक्षिणेकडे चालला. नंतर हे झालं 6 मीटर. नंतर 8 मीटर तो कुठं चालला? पूर्वेकडे चालला. ही झाली पूर्व. आता त्याचा या प्रारंभिक बिंदूपासून तर इथपर्यंतचा अंतर काढायला लावलेलं आहे मित्रांनो. काय करावं लागणार आहे? पायथागोरसचा थेरम आपल्याला वापरावा लागणार आहे. कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे 6चा वर्ग प्लस 8चा वर्ग कर्ण वर्ग. तर काय येणार आहे? कर्ण इक्वल टू 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64. किती येणार आहे? √100. 100 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 10चं. त्यामुळे उत्तर आपलं काय येणार आहे? 10 मीटर. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका रांगेत सीताळ डावीकडून 12वी उजवीकडून 8वी आहे, तर रांगेत एकूण किती लोक आहे? मित्रांनो मी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला. जर एकूण जरी कधी पण विचारले, डावी उजवीची बेरीज करायची आणि त्याच्यातून -1 करायचा. तर सीता आता उभी आहे, एकूण विचारलं आहे आपल्याला. सीता उभी आहे. सीता इकडून डावीकडून किती आहे? 12वी आहे. उजवीकडून किती? 8वी आहे. -1. 12 आणि 8 20. 20 आणि -1 किती येणार आहे? 19. ऑप्शन आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका संख्येला 10% वाढून नंतर 10% घटवले तर 100वर निव्वळ बदल किती टक्के होईल? कोणताही बदल नाही होणार. 1% वाढ, 1% घट आणि 2% घट. आता मित्रांनो एक संख्या आहे. कोणती बी संख्या घेतली तर ती किती असते? 100%. ओके, ही झाली 100% संख्या. तिच्यावर 10% वाढवायचे. 100%वर किती होणार? 10%, 110. मग त्याच्यावरचे 10% घट, 110चे 10% घट किती होते? 11. याच्यात 10% वाढवले, आता याच्यात 10% कमी केले, तर ती किती उरणार मित्रांनो? तर 99% उरणार. आता या 100%मधून 99% म्हणजे किती टक्क्याची घट आहे? 1%ची घट आहे. त्यामुळे ही झाली घट. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता लायन MJPO असे लिहिले जातात, त्याच पद्धतीनं बियर कसे लिहिले जाईल असं विचारलेलं आहे मित्रांनो. आता लायनचं जर बघितलं, L नंतर M घेतलेला आहे, I नंतर J घेतलेला आहे, O नंतर P घेतलेला आहे आणि N नंतर O घेतलेला आहे. म्हणजे +1 ना वाढवले सगळे. तसंच बियरचं काय करणार मित्रांनो? तसंच करणार. B नंतर काय येतो आपला? C येतो. E नंतर काय येतो? F येतो. A नंतर B येतो. R नंतर S येतो. CFBS आहे कुठं? आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पाया 10 सेंटीमीटर आहे, उंची 5 सेंटीमीटर आहे असलेल्या समांतर चतुर्भुजाचे, लक्षात राहू द्या, समांतर चतुर्भुजाचे क्षेत्रफळ किती आहे? 15 14 सेंटीमीटर, 50, 100 आणि 25. आता समांतर चतुर्भुजाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते माहीत पाहिजे मित्रांनो. सूत्र आहे मित्रांनो पाया इंटू उंची. तर ती काय असणार आहे? पाया किती आहे? 10 सेंटीमीटर
आणि उंची किती आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे 50 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे काय होईल, M1 N1 O3 P3. आता ऑप्शन पहा, MNOP. आता पुढला काय येणार आहे, क्यूज येणार आहे. क्यू ठीक आहे, पण आता 2 याच्यामध्ये आला 1 2 3 4 म्हणजे 5 येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय संविधानात समान नागरी संहितेचा निर्देश कोणत्या कलमात आहे? कलम 44, कलम 21, कलम 32 आणि कलम 370. तर कोणत्यामध्ये आहे मित्रांनो? कलम 44 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक ए. आणि कोणत्या भागात आहे? भाग 4 मध्ये आहे. ओके, ते काय, DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्याचे धोरणाची मार्गदर्शक तत्वे. पुढचा प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया स्मारक कोणत्या शहरात आहे? मुंबई, कोलकाता, चेन्नई, कोची. तर कोणत्या शहरात आहे मित्रांनो? मुंबई या शहरात आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर आहे. INS विक्रांत संग्रहालय जहाज कोणत्या शहराच्या बंदरात ठेवले आहे? चेन्नई, मुंबई, विशाखापट्टणम आणि कोची. तर कोणत्या संग्रहालयात ठेवलेलं आहे? मुंबई या संग्रहालयात. ऑप्शन क्रमांक बी येथे ठेवलेलं आहे. आणि आता INS विक्रांत हे काय हे पण माहीत पाहिजे. ही भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका होती, त्यामुळे ती निवृत्तीनंतर ते मुंबईच्या बंदरात संग्रहालयासाठी बघण्यासाठी किंवा एक आकर्षक स्थळ आणि एक मेमोरेबल आठवण म्हणून आपण ठेवलेली आहे. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? आता हे सांगायची गरज नाही. मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारतीय राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? इंदिरा गांधी. राज्यपाल विचारल्या. प्रतिभाताई पाटील, मदर तेरेसा, सरोजिनी नायडू. कोण होत्या मित्रांनो? सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर आहे. सरोजिनी नायडू कोणत्या राज्याच्या होत्या? सध्याचा UP आणि त्यावेळेचा युनायटेड प्रोव्हिन्स. सध्याचं आपलं कोणतं? उत्तर प्रदेश. पुढील संख्या शोधा. 4 9 14 19. त्याच्या पुढची शोधायला लावली मित्रांनो. आता नीट बघा, 4 आणि 4त 5 मिळवले तर 9 झाले, 9त 5 मिळाले 14 झाले, 14त 5 मिळाले 19 झाले आणि 19 मध्ये 5 मिळवा तर किती होणार आहे? 24. ऑप्शन क्रमांक बी आपला योग्य उत्तर. 5 ने वाढ झाली. ओके. आता कर्ण 8 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर समचतुर्थभुजाचे क्षेत्रफळ किती आहे? आता समचतुर्थ आणि तिथं समांतर होतं, एवढं लक्षात राहू द्या. समचतुर्थभुजाचे क्षेत्रफळ किती आहे असं विचारलं आहे. त्याचं सूत्र आहे मित्रांनो, सूत्र आहे 1/2 इंटू पाया इंटू उंची. आता 8 सेंटीमीटर 1/2 इंटू 8 इंटू 6 8 48. 48चा हाफ किती येतो मित्रांनो? 24 सेंटीमीटरचा वर्ग. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 12 आणि 18चा लघुत्तम किंवा LCM किती आहे? 48, 6, 24 आणि 36. तर काय असणार आहे मित्रांनो? 12 आणि 18चा लघुत्तम काय असणार आहे? तो असणार आहे मित्रांनो 36. 12च्या पाढ्यात 48 नंतर येतो, 6 तर येतच नाही, पण 12च्या पाढ्यात येतो, पण 24 येतो, पण 18च्या पाढ्यात येतो नाही, पण D येतो, 36 येतो दोघांच्या पाढ्यात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एक व्यक्ती 12 मीटर उत्तरेकडे चालतो, नंतर 5 मीटर पूर्वेकडे चालतो, सुरुवातीपासूनचं अंतर किती असं विचारलेलं मित्रांनो. इथं मी पायथागोरसचा थेरम. 12 मीटर उत्तरेकडे हे झालं 12 मीटर, नंतर 5 मीटर पूर्वेकडे ही झाली पूर्व. आता यांचा ते काढायचं. 12चा 144 प्लस 5चा 25, 144 आणि 45 169. 169चा स्क्वेअर रूट काय असणार? 13 असणार आहे, 13 मीटर. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे.
आता एक कार 4 तासात 160 किलोमीटर प्रवास करते, त्याचा सरासरी वेग किती? तर 40 किलोमीटर पर हवर, 50 किलोमीटर पर हवर, 45 किलोमीटर पर तास किंवा 35 किलोमीटर पर हवर. आता काय करायचं, जर तासाचा वेळ काढायचा सरासरी वेग, तर जेवढाच किलोमीटर देईल त्याला भागिले 4 करायचं. 4 चोक 16, उरला तासात 40 किलोमीटर पर हवर. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता त्रिकोणी पृष्ठ आकाराची घनाची आकृती किती पृष्ठ फेसेसमध्ये असते? 5, 4, 8, 6. तर कितीमध्ये असते मित्रांनो? तर ती असते 5 मध्ये. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, कोशिकेच्या कोणत्या भागामुळे कोशिकेच्या क्रिया नियंत्रित होतात? कोशिक द्रव्य, रायबोझोम्स, केंद्रक आणि कोशिका भित्ती. तर कशामुळे होतात मित्रांनो? केंद्रकमुळे होतात. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यालाच काय म्हणतात? न्यूक्लियस आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकतात. जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर काही त्रुटी वाटत असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आणि जर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट बघण्यासाठी. आणि आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.